अरे घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक येथे गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले। यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या गिरणी कामगारांनी आपल्या हक्काच्या घरांसाठी जोरदार आवाज उठवला। सरकारने गिरणी कामगारांचा अंत पाहू नये आणि त्यांना मुंबईतच घरे द्यावीत अशी ठाम मागणी करण्यात आली। गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारकडे गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची विनंती केली। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळेस संघटनांकडून देण्यात आला। आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन। आज आम्ही हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही हुतात्मा चौकात आलो आहे। आम्हाला राज्य सरकारला एक विनंती, कळकळीची विनंती करतो की आम्हाला आमच्या गिरणी कामगारांना मुंबईतच घर द्यावं, एवढे मी आवाहन करतो या राज्य सरकारला। आणि हुतात्मा यांना मी भावपूर्ण अभिवादन करून मी हे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा गिरणी कामगार त्यांना सडेतोड उत्तर देतो, आम्हाला मुंबईमध्ये घर पाहिजे। आणि काही जे त्यांची काय माहिती आहे का, बोलण्याची पद्धत चुकीची आहे। तुम्हाला मुंबईमध्ये घर लागले असं बोललो, म्हाडातून फोन येतो। म्हाडातून फोन आल्यामुळे काय होतं, गिरणी कामगार घराच्या प्रतिष्ठेत असल्यामुळं तो गोंधळून जातो। घर लागलं म्हणलं की तो गोंधळून जातो। पण ते आता गिरणी कामाला मी हुशार केलं, गिरणी कामगार सांगितले जर घर आलं तर। आता काल एकाला आमच्या ताईंना फोन आला, ताई काय बोलल्यात की त्यांना फोन आला की 50 लाखात आम्ही घर देतो। ठाण्यावरून फोन आला, सांगितलं 50 लाखात आम्ही घर देतो। त्या ताईला म्हणायचं 50 राहू दे, 40 लाखात देते का बोल, आणि कुठले पेपर काढण्यात द्यायचे, पूर्ण अकाउंटमध्ये पहिले 40 लाख माझ्या टाक, नंतर आम्ही ते हे करतो, तुला डॉक्युमेंट देतो। पण हे कसं भूल तापायला जातात, काही ना काही ते लोकांना आमिष देतात, गिरणी कामगार आमिष देतात। त्यामुळं गिरणी कामगार कुठल्याही आमच्या आमिषाला बळी पडणार नाही आणि पूर्ण गिरणी कामगाराचं पुनर्वसन मुंबईत झालं। आम्ही ह्या त्याचे ठाम आहोत आणि जागा आमच्याकडे आहे। जागा कुठे आहे, कशी आहे, सरकारने आम्हाला कधीही बोलवं, आम्ही सरकारला जागा दाखवायला तयार आहोत। आम्ही केंद्रामध्ये सरकार वेगळं असायचं, राज्यामध्ये सरकार वेगळं असायचं, पण आता दोन्हीकडे सरकार सेमच आहे। तरीही गिरणी कामगारांना वेगळीच धरलं जातं। मॅडम गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार त्यांचंच आहे। सरकार त्यांचं आहे, म्हणजे वेळ पाडून वाडा काढतात। सरकार त्यांचं आहे तर मग पहिलं काय होत होतं, राज्यात सरकार वेगळं तर केंद्रात वेगळं। ते काय म्हणायचे, आम्ही निर्णय घेतला तर केंद्र सरकार त्याच्यामध्ये संमत देत नाही। आता केंद्र सरकार त्यांचं, राज्यासारखं भावबरोबर पण त्यांचाच बसला। मग आता कुठे अडचण होती, आता काही ना काय तर अडचण बंद करा आणि गिरणी कामगारला मुंबईत घर देण्याची ही तजवीज लवकरात लवकर करा। जसं BDD 40चा तुम्ही उल्लेख केला, BDD 40 जशी घरं मिळत आहेत, त्यांना आता BDD 40च्या माणसाला माहिती आहेत माझं कितव्या माळ्यावरती घर आहे, 500 स्क्वेअर फूटचं, 10व्या माळ्यावरती, 8व्या माळ्यावरती, 5व्या माळ्यावरती। तसं गिरणी कामगारचा एक आराखडा तयार करा आणि प्रत्येक गिरणी कामगारला म्हणलं पाहिजे की ह्या ठिकाणी माझं घर आहे गिरणी कामगार, तेव्हाच गिरणी कामगार कुठे ना कुठे शांत बसेल। कोल्हापूरहून आलो आहे मी, गारगोडी। तर आम्ही आलो या खास गिरणी कामगारच्या मेळाव्यासाठी आलेला आहे। आम्ही फार वर्षापासून आम्ही वाट बघितलेली आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही सरकारकडनं। तर त्या सरकारने आम्हाला न्याय द्यावा। गिरणी कामगारांना घरं आम्ही जागा दाखवतो, त्यांना कल्पना नसेल तर लालबाग, लोअर परेल, बाईखाळा, 7 रस्ता, दादरपर्यंत आम्ही शिवडी, दादर इथपर्यंत आम्ही जागा दाखवतो। तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही जागा दाखवतोय। ती जागा तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्हाला एसीमध्ये बसून काय कल्पना येत नाही, आम्ही तुम्हाला रस्त्यावरती उभारून तुम्हाला जागा दाखवतो, तुमच्या लक्षात आणून देतो। नमस्कार, मी सुनील लांजेकर। आज जो या रणरणत्या उन्हामध्ये गिरणी कामगार या हुतात्मा चौकामध्ये एकटवला आहे, त्याचं कारण असं आहे की मागचे 30 वर्ष जो हा लढा गिरणी कामगार देतो आहे त्याला कुठेतरी यश येत नव्हतं। पण आमचे आता जे बनेसाहेब असतील, साळुंके साहेब असतील, करगल असतील, कपाडी साहेब असतील, यांनी जो हा वणवा पेटवला ह्या 2-3 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये जो गिरणी कामगार एक वेगळ्या अवस्थेमध्ये गेलेला होता तो आता पूर्णपणे आता जागा झालेला आहे। आणि एक सरकारला आता विनंती आहे की आता बस झालं, तुम्ही परप्रांतीयांना अंगावर घेताय, त्यांना घरं देताय, बाहेरनं जे लोंढे येतात त्यांना तुम्ही सांभाळताय, पण जो इथला भूमिपुत्र आहे, ज्यांनी या हुतात्मा चौकामध्ये जे आपले जे हुतात्मे झाले होते त्यांना बलिदान दिलं, त्यांच्यामध्ये हा गिरणी कामगारच होता आपला। आणि त्याची कुठेतरी आता जाण ठेवा।
मुख्यमंत्री साहेब असतील, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना एक विनंती आहे, बस झालं आता, अंत पाहू नका गिरणी कामगारांचा. त्यांना जे काय हवं आहे त्यांच्या हक्काचं हवं आहे. कुणाला लुटारून वगैरे असं नको आहे, किंवा पात्र असं नको आहे, किंवा परप्रांतीय वगैरे नाही. हा तुमचा हक्काचा मुंबईकर आहे, त्याला या मुंबईमध्येच घर द्या, ही एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या हुतात्मा चौकामध्ये उभं राहून करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनीषा पेडामकर. आज मी मनीषा पेडामकर आनंद मोरे सरांच्या संघटनेतून बोलते. आता सरांना मी आता सरकारला एकच विनंती करते शेवटची, की आम्हाला काय तो न्याय द्या. कारण मिल कामगार ही मुंबई मिल कामगारांनी उभी केले का, त्यांचं अंतकरण बघताय. जर काय असेल आमचा तो हक्काचा आम्हाला मुंबईमध्ये द्या. नका शेलू, नका वांगणी, नका आम्हाला इकडे तिकडे भटकवू. आम्हाला ज्या जागेत आहे त्या जागेत आम्हाला आमची जागा द्या. आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, फक्त आमचा जे आहे संघर्ष तो आम्हाला वाढवू नका. आणि आम्हाला जे काय तुम्ही देताय ते आम्हाला लेखी पाहिजे, व आश्वासन नको आहेत, पण मुंबईतच पाहिजे. मुंबईच्या बाहेर आम्ही जाणार नाही, आणि एकही मिल कामगार आमचा मुंबईच्या बाहेर जाणार नाही. कारण आम्ही मुंबईमध्येच मिल कामगारांनी उभी केले, ते मुंबईमध्येच राहणार. एवढं कामगारांचे राहिलोय फॉर्म भरायचे, त्यांचा आम्हाला एक संधी द्यावी, ही आम्ही कळकळीची विनंती करते. मुंबईमध्ये हुतात्मे फक्त मराठी गिरणी कामगार झालेत, आणि ह्या गिरणी कामगाराने आपल्या स्वतः मुंबई संयुक्त करण्यासाठी बलिदान दिले. आणि आज त्या मुंबईच्या गिरणी कामगारांना तुम्ही आज सेल्डूसारख्या ठिकाणी देता, आणि 2011चा GR काढता की ह्या इथे 2011च्या GR मध्ये तुम्ही झोपडे हे करता. पण गिरणी कामगार आज किती 100 वर्षापूर्वीचा गिरणी कामगार, ह्याला तुम्ही मुंबईमध्ये घर देऊ शकत नाही. कसलं सरकार आहे, प्रत्येक वेळी सरकार येतोय बदलतोय, पण गिरणी कामगारकडे कोणीही लक्ष देत नाही. गिरणी कामगार लक्ष द्या. आणि आज आम्हाला या अशा हुतात्म्या दिनी आम्हाला आंदोलन करायची जरूर नाही पडत, पण कोणतरी येणार, बघणार, आणि आमचं हे बघणार. आणि आम्हाला गिरणी कामगारांना वयस्क गिरणी कामगार आहेत, हे आता मरायला आलेले आहेत त्या लोकांची काय, आणि त्याला हुतात्मे करायची तुम्ही अपेक्षा करता का? या अपेक्षा करू नका. गिरणी कामगारांना फक्त मुंबईतच घर द्या, दुसऱ्या कुठे घर देऊ नका. बस या अपेक्षा. शिल्लक आहे, जागा शिल्लक आहे, जागा शिल्लक आहे. मुंबईमधील जागा शिल्लक 58 मिलच्या जागा शिल्लक आहे. 58 मिलच्या जागा शिल्लक. लोकांची किती हाल चाललेत. लोकांना काय लोकांना राहायला जागा नाही मॅडम. काय आहे काय सरकार असं काय करते आम्हाला, की प्रत्येक वेळा आम्ही आंदोलन करतोय, आम्हाला म्हणता उद्या देऊया, परवा देऊया, असं काय करतं आमच्या? हां, आम्ही लोक इथं राहतो कशा पद्धतीनं? शेळू वांगे आम्ही घेणार नाही, आम्हाला नको आहे. आमच्या मुंबईमध्ये आमच्या मिल जागा शिल्लक आहे, NTC मिल जागा शिल्लक आहेत. आमच्या टाटा मिल आहे, गुलमोहर आहे, कोयनूर मिल आहे, भरपूर जागा शिल्लक आहेत. युनायटेड वेस्टर्न आहे. मिलच्या जागा तिकडे जंगल मोठं वाढलेलं आहे. आज 108 हुतात्मे झालेले आहेत. आज मिल कामगार आहेत, त्याच्यात मिल कामगारच आहेत, पण आज त्यांनी रक्ताचं पाणी केलंय. कशासाठी? आज गिरणी कामगारांमुळेच तर एवढी मुंबई जगली. कारण या कारणात अतिशय बोलताना संकटात, आता आम्हाला तुम्ही संकटात टाकले, घरदारं नाही आहेत, तर तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट आहे की या हुतात्मा दिनी की तुम्ही आज गिरणी कामचा अंत बघू नका. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.